अशा ये प्रकारचे बाबा नाव लवकर चालत नाही वावरात. आज त्याला माहित आहे का बगीचाची तोड आहे, लवकर नाही चालाव काय त्यानं. घरातल्या घरात नवरदेवानी काय करून राहिले तर माही तयारी झाली. अंग पाय धुवून झालं, कपडे धुवून वाहू टाकले, डब्बाही बांधला, नाश्ताही झाला. ढुली घेऊन निघाली मी. चाला ना हो प्रकारचे बाबा, चाला ना लवकर. काय करून राहिले तर काय करून राहिले म्हटलं तुम्ही? साडी घालून राहिले काय तुम्ही? येतो ना गाई कायले करून राहिली. चला ना मग लवकर. आज येऊन राहिले ना बगीचा तोडाले, माहित आहे ना तुम्हाला आज तोड आहे म्हणून. 9 वाजता येऊन जाईन ते लोक आणि तुम्ही वावरात 11 वाजता जा. येऊ दे ना मग, येऊन राहिले तर. आपण काय रोजानं चाललो काय तिथं? आपलंच वावर होय ना, जाऊ आपण आरामात. एक काम करा ना, चालतास कायले 2 वाकरी घ्या ना, झोपून ना घरीच. कायले जा लागते आता? आले ना पैसे तुमच्या खात्यात, आता जाऊन नका पाहू. नाव समजत नाही यायले का आज वावरात बगीचाची तोड आहे बा. संत्र तोडायला येऊन राहिले. त्या लोकांनी याच्या पहिले लवकर गेलं पाहिजे वावरात, थांबलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. लक्ष नाही ठेवा काय तिथं यायनं? किती कॅरेट झाले, काय झाले? तिथं बोला चालायला पाहिजे नाही का? झाली काय तयारी? झाली काय तयारी म्हणजे झाली नाही तर काय मग? डब्बा गिब्बा बांधून तयार आहे म्हटलं. तुमचीच वाट पाहणं चालू आहे. चाला ना लवकर, चाललं जाऊ. आणि ढुली काय घेतली संग? काय कुटार गिटार आणायचं आहे काय वावरातून डोक्यावर? अहो कुटार नाही म्हटलं, संत्र आणू ना याच्या ढुलीमध्ये. वावरातून आणि संत्र आणशील तू ढुलीनं? आणवते काय म्हटलं ढुलीवर संत्र? वजन किती होईल? विचार करणं पहिले. बंडीत घेऊन येऊ ना संत्र. बंडीत आणता येते म्हटलं, एखाद्या चुंबडीत टाकून. ढुलीत नाही आणता येणार. बंडीत बी दचके वचके लागते, पडणार नाही काय संत्र? नाही पडत. बरोबर आणन ना मी. ढुलीत संत्र ठेवन आणि वरून एखादं फडकं बांधून देईन, मग कायले पडते संत्र. मी बरोबर जुगाड लावतो म्हटलं. तुम्ही फक्त पाहिजा माही गंमत. राहू दे, जास्तीचे तालं करू नको. ढुलीनं संत्र आणशील तू तर गावातले लोकायला अजून दिसन. अजून मागायला येईन. एक तर संत्र देऊ थकलो आपण. याले दे, त्याले दे, त्याले दे. सगळे लोक फोन करू मागून राहिले. अजून तू देखारा कर गावातल्या लोकायले. सुमडीत आणू, चुपचाप घरात ठेवून देऊ, कोण पाहिजे? राहू दे, ढुली गिली काही पकडू नको. अहो नाही मागत ना कोणी, आणि मागते तर काय 4-5 संत्र द्याले काय आहे? नवारीचे कोणी मागते? काय चोरून नेऊन राहिले काय ते? मग काय म्हणतं, ढुली पकडतस काय संग? हो ढुली पकडतो मी. मागन ना त्याले संत्र, मागणार नाही काय? एक काम कर, ढुली राहू दे, चुमडी पकडणं, चुमडी घेऊन घे. चुमडीमध्ये बरोबर बांधून आणता येते, पडत नाही ना काही नाही. बंडीत ठेवून देऊ. काय म्हणतं? एक काम करा, मला ढुलीत आणायचं आहे तर मी ढुलीतच आणन संत्र. तुम्हाला चुमडीत आणायचं आहे तर तुम्ही चुमडीतच आणजा. मी माझी ढुली चुपचाप बंडीत ठेवून देईन बरोबर बांधून. चुमडीत ठेवान तर खाली वर करता करता खालचे संत्र पिचकून जाते म्हटलं, चेपट चापट होऊन जाते. आणि ढुलीत कसे असे व्यवस्थित राहते, मस्त हवाई लागते, खराब नाही होत. त्या दिवशी आणलेले असतं संत्र मस्त ढुलीत भरून ठेवले. हवाई लागते, त्याच्यानं ढुलीतच ठेवा लागते म्हटलं संत्र. त्या टपात गिपात नाही ठेवा लागत ना, घमिल्यात ठेवा लागत. समजते मला तेवढं. चला ना मग. चालणं तर मग, चालणं पटकन. माय तो व्हा ना समोर, का मलाच समोर करता? मीच घराच्या बाहेर पाय काढू तेव्हाच तुम्ही पाय काढा. काही असं आहे काय? ठीक आहे, मीच चालतो. बबिता वावरात जातो म्हटलं, पायजो घर. अम्माय प्रीतीनं कशी काय बाहेर चूल मांडली बापा? तशी तर चूल नाही मांडत ते. स्वयंपाक नाही बनवले 5 चुलीवर, आणि आज डायरेक्ट चूलच पेटवली तिनं. पेटवू दे ना मग, पेटवली तर काय नवल आहे काय? तशी नाही म्हणत मी, पण कधीच ते चुलीवर स्वयंपाक नाही करत ना. कधीच नाही, नाटकच करते ते. धूळ जाते, फुका लागते, न मग मले चटकेच लागते. असे तिचे नाटकं राहते म्हटलं ना. आज काय माहित बाबा कशी काय चूल पेटवली तिनं तर बाहेर. बनवत असन काही पापड गिपड? हो तसं काही असन. ते म्हणत गिनत होते आलू चिप्स बनवतो, पापड बनवतो, तर गॅस लय लागते ना बनवाले. बरोबर आहे, काही चिप्स गी बनवत असन, त्याच्यानं गंज ठेवला तिनं बाहेर. नाही तर काय मग, आता सगळेच माहित आहे गॅस लागते म्हणून. त्याच्यानं तिनं बाहेर चूल पेटवली असन. हो चिप्सच बनवून राहिली असन ते. तर चला ना मग पटकन. अजून आपल्याला की पाहिन तर म्हणून संत्रा आणजा काकून, संत्रा आणजा काकाजी. लय लोभी आहे म्हटलं ते. तिले संत्राची लय आवड आहे. संत्रच करून राहिली ते, काल दिले तरी. अजून आपल्याला पाहिन तर म्हणून काकू ढुली घेऊन चालले तर मले दे जा म्हणून ते अजून आणून. चला पटकन इथून. घरात असन ते स्वयंपाक गिंपाक करून राहिली, काय करून राहिली तर. बरं चाल ना. चूल गेल तर मस्त मांडली प्रीतीनं गोट्याची. जाऊ दे आता काही आवाज देत नाही. अजून आवाज देईन तर इथंच थांबून ठेवून मला अर्धा घंटा. काय काकू कुठं चालले एवढ्या सकाळी? गोष्टीत लावून म्हटलं ये मले, लवकर निघून जातो इथून. बोलायची तर इच्छा होऊन राहिली तिच्या संग, बोला मा 2 शब्द म्हणून. पण राहू दे, उद्या बोलन नाही तर मग संध्याकाळी बोलन. शांते चाल ना लवकर, पाय मोजत चालून राहिले. चाल ना लवकर. येऊन राहिली ना व, तुमच्याच तर मागं आहे. चाला ना तुम्ही.
समोर चालताना मागं पायता म्हटलं पडान नाही एखाद्या गड्ड्यात. एवढे डोळे फुटले नाही आहे माये, दिसते ना मले, समोरचंही दिसते आणि मागचंही दिसते. हो काय, तुमच्या समोरही डोळ्यानं मागे डोळ्या वाटते, मागचंही दिसते म्हणता. चला पुढं पुढं येऊनच राहिली मी तुमच्या मागं मागं. अम्माई आता शांता काकू आहे, आज सकाळीच चालले बापा वावरात. ढोली गिली घेऊन जाऊन राहिली शांता काकू, संत्र आणायलाच चालली असन. मागा लागन आता काकूले संध्याकाळी संत्र. नाही नाही आता काय मागू, कालच ताणून दिले काकून थैला भरून. अजून म्हणत का हेच मागते बा, बाकी काही देवाचे. जर स्वतःहून आणून देईन तर घेईन, जास्त लोक काय करा फुकटाचं भेटते ना. शांता काकूचं मन तसंही मोठं आहे, दिल्ले गिल्ले म्हणा आणून. बोलली नाही पण आज शांता काकू घाई असन, घाई गडबडी ना चालली असन. नाही तर बोलते ना, काय करतो प्रीती, झाला काय स्वयंपाक, आज घाई असन काकूले. बरोबर आहे ना, आज म्हणे ना काकू उद्या संत्राची तोड आहे, त्याच्यानं घाई गडबडीनं चालली. बरोबर आहे. चाल बाप्पा स्वयंपाक बनवतो, चुलीवर स्वयंपाक बनवले तर जीवावर बी येते. किती वेळ लागन ना काय वेळ लागन, तर गॅसवर तर लवकर बनवून घेतो पटकन, पण चुलीवर म्हटलं तर जीवावरच येते मला स्वयंपाक बनवाले. गॅसली आजच जावाचा होता आजच्या. पाव प्रकाशचे बाबा आपण येवाच आहे. आण पाय मजूर आल्याबरोबर लागले म्हटलं कामाले, किती वाजता आले तर. आण तुम्ही घरच्या घरी करून राहिले. हा लवकर घराच्या बाहेर पाय नाही काढत तुम्ही. अरे तर लागू दे ना मग, आले तर त्याचं काम करून राहिले ते, आपण आपलं काम करू. हा आले 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 येऊ दे ना मग, आले तर आलो ना आता वावरात, हाय आता दिवसभर. पहा बरं संत्रे तोडणं चालू झाले, किती कॅरेट तोडले तर बातच. मग काय एक दोन मजूर आहे काय ते, पाय ना किती सारे मजूर घेऊन आला तो संत्र तोडाले. हा ना 50 कॅरेट झाले संत्र तोडून बादच्या बात. लवकर आले असन शांती, हे लोक लवकर आले असन. आपल्याला 9 वाजता म्हणे 8 वाजताच पोहोचली असन. फोनही नाही केला मग त्यानं वावरात आले तर या बा म्हणून. आला होता मले मगानेच फोन आला होता, पण मीच फोन नाही उचलला. काऊन नाही उचलत तुम्ही फोन, उचलत जाणं असेच करता तुम्ही. हा कोणी अर्जंट राहते काही राहते, त्याच दिवशी सांगितलं ना का फोन उचलत जा म्हणून. हा सांगितलं ना बबितानं समजावून. म्हटलं तेही 9 वाजता पोहोचते ना, आपणही 9 वाजता पोहोचतो, त्याच्यानं फोन काही उचलला नाही. मग चला तिकडे जाऊन पाहू. बापरे पहा किती सारे मजूर आहे. हो ना, संत्र गिंत्र पाडून नाही राहिले पण. नाही संत्र गिंत्र तर काही जास्त दिसले नाही मला. हा ना म्हटलं तो संत्रावाला व्यापारी कुठं आहे तर जाऊन भेटा. अरे हो पाहतो कुठं काय आहे तो, कुणीकडे येतं. हो जाऊन भेटा ना आता. हो थांब मग तू इथंच. इथं नाही तर काय मग, आता माया मागं कोणतं काम आहे, वावरच घुमतो मी आता, घुमाले चाली ना. गव्हा इकडे जाऊन पाहा लागन, गहू वाढला असन तर पाहतो मग मजूर या 1-2 दिवसात. अरे हो पाय गव्हाच्याकडे जाऊन पाय तू, चक्कर मारून ये म्हटलं, वाढला असन आता गहू. हो जाऊन पाहतो मी तिकडे. मजुरगी चांगले आहे पण इमानदारीनं संत्र तोडून राहिले म्हटलं. गोष्टी नाही काही नाही, कामच करून राहिले. आणि पाणी पिन तर पटकन लागून जाते कामावर. हो मी पाहून राहिलो ना, आलो तेव्हापासून. मजुरगी चांगले आहे बिचारे, साधी सुधी आहे. आले तर इमानदारीनं काम करून राहिले. हो तो दूरचे राहते ना, काही एकाच गावचे राहते काय मजूर, 2-3 गावचे राहते, म्हणून लवकर करून घ्या म्हणत असत आणि लवकर चाललं जा घरी. तसं गिसं काही नाही आहे, लवकर झालं पाहिजे. हा 1 दिवस जास्त लागन तर मजुराचाच फायदा आहे ना. हा त्याच रोज पकते म्हटलं. हो तेही आहे, पण मजूरच चांगला आहे असा समजा मग. हो काम करणारेच लोक चांगले आहे. कॅरेट तर लय निघून राहिले व संत्र्याचे. 300च्या जवळपास झाले वाटते तोडून. पुन्हा शांती, कॅरेट की लय निघून राहिले, पण लय माल आहे आपल्या वावरात. हो ना. घ्या भाऊ घ्या म्हटलं, बसू नका. झाला पाहिजे आज बगीचा तोडून. तुम्ही म्हणत होते संत्र पडते, संत्र गळून राहिले, पण जास्त तर नाही गळून राहिले व. नाही गळून नाही राहिले, पण असं कधी कधी वाटे मले संत्र पडल्या. आणि ते एकदम जास्त पिकले संत्र होते ना, मिट्टू खाऊन घे, ते संत्र पडे पण. हो ते आहे, पण आता मी पाहून राहिली. पण आता मला हे लोक झाडावर चढते, हालझोल करते, फांद्या गिंद्या हालते, पण संत्र तर नाही पडून राहिले. हो पडून तर नाही राहिले, पण कोणत्या झाडाखाली पडले संत्र. हो काय. प्रकाशचे बाबा ढुली घेऊन येऊ काय मी संत्र्यासाठी. थांब ना हो, तुला कायची घाई आली तर ढुलीच करून राहिली बा तू सकाळपासून. कायची घाई आली म्हटलं, अजून बगीचा तुटाच आहे आणि तुलेच देऊन देईन काय ढुलीभर संत्र. घेऊन जा शांताबाई घरी म्हणून. माहित आहे ना तुले, बगीचा तुटल्यावर माल नेण्याच्या पहिले संत्र देते बा म्हणून. देते ना ते त्याच्या मतानं. तू कायले घाई करून राहिली. अजून अर्धा बगीचा तुटाचा आहे म्हटलं, आणि तू कायले ढुली घेऊ घुमून राहिली. घेऊन आली काय मी इकडे, फक्त विचारलं तुम्हाला कानू काय बा. कायले आणतं पण. बगीचा तुटू दे, घरी जायच्या वेळेस देते ते लोक, स्वतःहूनच देते ना. हो तेही आहे, बरं नाही आणत मग. घ्या काकू, बसू नका म्हटलं, लवकर घ्या कॅरेट न्या. हो दादा जातो, कॅरेटा भराचीच आहे, त्याच्यानं बसले आम्ही. बरं घ्या, हात उरकून थोडा म्हटलं संत्र लवकर. आज बगीचा तुटला पाहिजे, उद्या याचं काम नाही. मग उद्या आपल्याला दुसऱ्या गावाला जायचं आहे, मग का डबल इथंच यायचं आहे तुम्हाला.
पाहू ना दादा आता संध्याकाळपर्यंत. चला ना हो, आपण जेवण करून घेऊ, भूक लागली मले. चाल ना मग, जेवायचा टाइमच झाला आता, हे लोक जेवायला बसनच. चाल मग आपण जेवण करून घेऊ. आता ह्या लोकांचं काय आहे, ते रोजंदारीनं आहे. जेव्हा होईन त्याला सुट्टी तेव्हा करण जेवण, पण आपण आहे काय रोजानं? आपण कधी केलं तर चालते. चला खोपडीत जाऊ आणि जेवण करून घेऊ. जा ना, पाणी वाणी घेऊन या तुम्ही, विहिरीवरून ते आले. चाल ना मग, विहिरीवर डब्बा घेऊन अजून मी विहिरीवर जाईन, विहिरीवरून पाणी आणून खोपडीत येईन, त्याच्यापेक्षा डब्बा घेऊन तिथंच चाल, तिथंच जेवण होते, तिथंच पाणी आहे. मस्त थंड थंड पाणी. चाल मग. बरं चला. काकाजी, झाली म्हटलं बगीच्याची तोड? चालू आहे ना, चालू आहे म्हटलं, पण आज काही होत नाही, अजून उद्याचा दिवस लागते. उद्या 2 वाजेपर्यंत होऊनच जाते. काय बोलता, उद्या अजून 2 वाजेपर्यंत? लय माल निघाला मग ह्या वर्षी, लय संत्र निघाले मग मावशी. हो रे, ह्या वर्षी संत्र लय होते म्हटलं, झाडाले लटपट होते लागून. पण ते काय आहे, आपल्याला ओळखाले नाही आहेत, आपल्याला अंदाज नाही समजत. आम्हाला वाटते 400 कॅरेटचा माल असन, पण 600 कॅरेट म्हटलं आजच तोडून झाले. 600 कॅरेट पूर्ण, आणि अजून उद्या निघतेच म्हटलं अजून 200-250 कॅरेट. बापरे, 600 कॅरेट झाली? अजून बगीचा तुटायचाच आहे. अजून म्हणता उद्या 2-2:30 वाजेपर्यंत पुरतेच बा. हो, नाही तुटला ना आज, पूर्ण बगीचा नाही तुटला, थोडासा राहिला तर उद्या 2 वाजेपर्यंत होऊनच जाते. माल लय निघाला पण सुनील, खरंच सांगतो, लय माल निघाला न. 5 लाखात म्हटलं फसलो आम्ही. नाही 5 लाख तर 7.5 लाख तरी पाहिजे होते आम्हाला एवढ्या संत्र्याचे. पण काय झालं, मायानं थोडीशी गलती झाली त्याच्यानं. होय हो ना काकाजी, पहिलेच देऊन दिला असता बगीचा तर मी बी फायद्यात राहिलो असतो. आता माही पैसे कमी झाले ना, माय 2-2.5 लाख कमी झाले म्हटलं, काय करा मग आता. हो ना, आपण बसलो का चांगले भाव भेटन बा, चांगली गिराईक येईन. बसलो आपण वाट पाहत, आणि शेवटी काय झालं, सस्त्या भावात बगीचा द्या लागून राहिला. काय करतं मग, पाखरं बसते, अजून चिलट आहे, मच्छर आहे, ते बसते संत्र्यावर. नाही तर काय मग काकाजी, जास्त संत्र जर पिकले तर म्हटलं संत्र्यामध्ये अड्या पडते, त्याच्यानं देऊन द्या म्हटलं आता. नाही तर काय मग, आणि आमच्या वावरातले संत्र गडाला लागले होते म्हटलं, त्याच्यानं यायले म्हटलं व्यापारी लोकायले लवकरात लवकर माणसं घेऊन या आणि घेऊन जा म्हटलं संत्र तोडून. चांगलं झालं ना काकाजी, चांगलं केलं म्हटलं. चाल ना सुनील, पाहून घे म्हटलं, तू माल पाहून घे, किती माल निघाला. सुनील पाय, झाडाले संत्र पाय कसे लागले म्हटलं, लटपट लागले. पाय म्हटलं तू झाडाले समोर, संतर लहान आहे पण लय लागले म्हटलं झाडाले. हो ना मावशी, पहा ना संत्र का काय होय, किती लागले त्या झाडाले संत्र. हो ना, तेच तर आमची ते हे म्हणत होते, लहान लहान संतर आहे, लहान लहान संतर आहे. संतर लहान आहे पण जास्त आहे म्हटलं, माल जास्त निघून राहिला. हो, झालीच नाही काय तर यायले काकाची सुट्टी. जाईन ना आता घरी, आता हे 2-4 झाडं राहिले तर करून घेतो म्हणते, आणि मग सुट्टी देतो. अच्छा, डायरेक्ट ट्रॅक्टरमध्येच आणून ठेवून राहिले वाटते. हो, आणून डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये ठेवून राहिले. काकाजी पैसे गिसे घेऊन घ्यायचा म्हटलं, पूर्ण घेतले का घेवायचे? पैसे गिसे दिले, थोडेसेच पैसे बाकी आहे आता. काकाजी थोडेसे पैसे आहे तर माल नेवाच्या पहिले पूर्ण पैसे घेऊन घ्या म्हटलं तुम्ही. हे लोक कसे आहे, माल घेऊन जाईन आणि मग तुम्ही काय 10 फेऱ्या मारान काय त्याच्या मागं. जोपर्यंत पैसे तुमच्या अकाउंटमध्ये टाकत नाही तोपर्यंत ट्रॅक्टर वावराच्या बाहेर काढू नका देऊ म्हटलं. नाही तर काय, मी यायले हेच सांगून राहिली का, आता ते लोक वावरात आहे, वावरात बोलता येते. मग एकदा ते वावरातून संत्र घेऊन जाईन, मग त्याच्या घरी जाण काय तुम्ही, त्याचं घर पाहिलंय का दार पाहिलंय. मग म्हटलं नाटकं करन पैसे देवाले, देता हूँ कल दूंगा परसों दूंगा, फिर मंडे आ जाओ संडे आ जाओ. मग तारखेवर तारीख दिन म्हटलं तुम्हाला. आता वावरात आहे तर आजच पैसे मागून घ्या, तेव्हा तुम्ही ट्रॅक्टर काढा वावराच्या बाहेर, नाही तर काढू नका. अहो तर जास्त नाही आहे, फक्त 1 लाख तर बाकी आहे, देतो म्हणते ना, उद्या दिन म्हणते. आता त्यानं दिले ना 4,10,000 टाकले, आता 1 लाख बाकी आहे तर उद्या देतो म्हणून राहिले. तर मग आता 10 वेळा म्हणणं चांगलं नाही वाटत ना, का पैसे देऊन द्या. काय म्हणन का, भरोसा नाही आहे काय बा आमच्यावर, असे म्हणन ना ते लोक. ठीक आहे ना काकाजी, काही हरकत नाही, आजच्या दिवस घेऊन जाऊ द्या, उद्या तर येऊनच राहिले ना ते संत्र तोडाले. तर उद्या म्हटलं 2-2:30 वाजेपर्यंत काम आहे, तर तुम्ही संत्र तोडू द्या आणि जावाच्या पहिले पैसे घेऊन घ्या जा आठवणीनं, नाही तर भुलून जाण तुम्ही. नाही रे, असे कसे पैसे भुलन. 1-2 रुपये होय काय भुलून जाईन, 1-2 रुपये राहिले असते तर आपणच नाही मागत. चला जाऊ द्या, गेले तर गेले बा. पण 1 लाख आहे म्हटलं, 1 लाख कसे काय भुलन. हो तर काकाजी म्हटलं घेऊन घे जा तुम्ही, आज जाऊ द्या, आज दिले ना त्यानं पैसे. आता 1 लाख बाकी आहे तर 1 लाख टाकून माग जा. पैसे टाकल्यावर तर मेसेज येतच असेल ना तुमच्या मोबाईलवर. हो येते ना, माझ्या नंबरवर येऊन जाते, त्यानं आजच पाठवले, आले. ॲडव्हान्स दिले होते त्यानं 50,000, तर तोही मेसेज आला. आज दिले पैसे तर त्याचाही मेसेज आला मला. काय तर उद्या टाकन, तर उद्याही मेसेज चेक करून घे जा. नाही तर मग म्हणन का माझ्या मोबाईलला नेटवर्क नाही आहे, नेटवर्क इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे,
तर ते मला काही सांगू नका म्हणा, ते काही मला समजत नाही. मला माझ्या अकाउंटमध्ये पैसे पाहिजे तर तुम्ही माझ्या वावराच्या बाहेर गाडी काढा, नाही तर नका काढू. सरळ सांगून देजा तुम्ही आपल्या शब्दात. बरोबर, तसाच करतो ना मग मी. आजच्या दिवस जाऊ देतो यायले, आता दिलेले पैसे. आता तेवढा भरोसाही ठेवा लागते त्या लोकांवर. हो ते तर आहे म्हणा, थोडा बहुत भरोसा ठेवाही लागते त्याच्यावर. हा, ते आपल्यावर ठेवते, आपण त्याच्यावर ठेवला पाहिजे. पण उद्या म्हटलं आठवणीनं घेऊन घेऊ. हो हो. शांताराम भाऊ, बोला ना भाऊ, बोला बोला. मजूर यायला सुट्टी झाली म्हटलं, उद्या येतो आम्ही सकाळी 9 वाजता. बरं ठीक आहे ना. आता चालले काय मग तुम्ही? हो आता निघतो ना आम्ही. तर आता निघतो म्हटलं, उद्या 9 वाजता येतो आणि 2 वाजेपर्यंत काम आहे उद्याचं. तर उद्या म्हटलं तुमचे पैसे भेटून जाईल, तर तुम्ही पैशाचं काही टेन्शन घेऊ नका. बरं ठीक आहे ना भाऊ, काही हरकत नाही. या ना तुम्ही, या या. हो तेच म्हटलं, एकदा वावराच्या बाहेर जायच्या पहिले तुमची भेट घेऊन घ्या बा, आणि मग निघा म्हटलं वावराच्या बाहेर माल काढा. तर उद्या येतो मग आम्ही, सकाळीच येतो 9 वाजता. आणि मग 2 वाजेपर्यंत होऊन जाते, जास्त वेळ नाही लागणार. ठीक आहे ना, ठीक आहे. उद्या आहे ना म्हटलं मी वावरातच आहे, या ना तुम्ही. हो, तर तुमचे जे राहिलेले पैसे आहेत उद्या तुम्हाला पूर्ण भेटून जाईल. येतो मग आम्ही. हो हो. पाय शांती, किती चांगले म्हटलं ते. हा, आले ना सामोरून भेटाले का एकदा बोलून घ्या बा यायच्या संग, आणि मग घरी जा. हो हो चांगले आहे ना, पण कोणते कोणते व्यापारी राहते चांगले, कोणते नाही राहत. तसं नाही आहे शांती, पाची बोटं सारखे नाही राहत म्हटलं, अशी आहे ती गोष्ट. चाल मग आता आपणही घरी जाऊ. अमाय संत्र घेऊन घ्या ना. हा, संत्र मागा ना त्याले. आजच दिन काय संत्र, उद्या घेऊन घेऊ ना. हा, आजच मागून राहिले म्हणून आम्हाला संत्र, उद्या घेऊन घेऊ. हो बा, उद्या जास्त वाजता मागजा त्याले. ठीक आहे ना, जास्त वाजताच मागू आपण. 2 कॅरेट मागून घेऊ. बर, चला मग मित्रांनो, आज झाली बा आमच्या वावरात संत्र्याची तोड. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.